महाभारत एक महान उलगडा. महाभारत ही द्वापार युगात घडलेली एक महान संघर्षमयी गाथा आहे. ज्या युगात चांगल्या आणि वाईट शक्तींचे वास्तव्य हे एकाच कुटुंबात असायचे असे म्हटले जाते. सदर लेखात महाभारताची कारणे तसेच त्यामागून मिळालेली महान शिकवण बोध स्पष्ट करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. महाभारत समजायचे झाले तर भारतवर्ष म्हणजे कधी काळच्या आर्यावर्त मधील एक पौराणिक कथा, एक संघर्षमय महान गाथा. या कथेत मानवाचे वर्तन, चुका, त्याचे योग्य तसेच अयोग्य निर्णय, इच्छा, महत्त्वाकांक्षा, कर्तव्यनिष्ठता या सर्वांची प्रचिती येते. अखेरीस भगवद्गीतेच्या माध्यमातून धर्माचा उलगडा करणारे ईश्वरी ज्ञान देखील मिळते. या संघर्षमयी गाथेची सुरुवात होते ती केवळ एका प्रतिज्ञेमुळे. कुरुवंशाचा पराक्रमी राजकुमार भीष्माने आजीवन ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा घेतली. प्रतिज्ञेचे महत्त्व हे आहेच, परंतु आपल्या वडिलांच्या क्षणभंगूर सुखाकरिता समाजाचा विचार न करता घेतलेला निर्णय हा कितपत योग्य समजावा. सर्व काही ज्ञात असून देखील फक्त पुत्रप्रेमापोटी प्रजेच्या सुखावरती धृतराष्ट्राचे पाणी सोडणे हे राजाच्या कर्तव्यापुढे तर अपराधच. याचाच परिणाम म्हणून वडिलांच्या मृत्यूनंतर पांडव आपल्याच राज्यात परके बनले. कुंतीने आपल्या पुत्रांवर योग्य ते हितकारी संस्कार केले, पण गांधारीने स्वतःच्या पुत्रांकडे व त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष केले. त्यावर देखील मोहाची पट्टी बांधली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू. गुरुचे स्थान हे ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ समजले जाते, परंतु तेच गुरु द्रोणाचार्य जेव्हा पुत्रप्रेम आणि वैयक्तिक स्वार्थ सूड भावनेमुळे जेव्हा फक्त शिक्षक बनून राहतात तेव्हा अघटित हे घडणारच. इति नरो वा कुंजरो वा हा. अर्धसत्यामुळे या गुरूंचे पतन झाले. योग्यता असून देखील जेव्हा तुच्छपणाची वागणूक नशिबी येते तेव्हा अनंत पीडा होणारच, परंतु याच पिढेचा आधार जेव्हा अधर्माला जातो तेव्हा अधर्माचे सामर्थ्य हे विनाकारण वाढते. आपल्या सामर्थ्याचा वापर हा आपल्यासारख्याच शोषित लोकांसाठी केला जावा. शूरवीर कर्णाची सूर्यकवच व कुंडले दुर्योधन आणि कौरवांचा म्हणजेच अधर्माचा भक्कम आधार बनलेली. धर्म हा कोणत्याही बंधनात माणसाला जखडून न ठेवता त्याला सर्व बंधनातून मुक्ती देतो हे माणसाने वेळीच ओळखले असते तर एवढा अनर्थ टाळता आला असता. फक्त वैयक्तिक सूडभावनेच्या इच्छेने जेव्हा माणूस छळ कपट करत जातो तेव्हा त्याचा अंत हा देखील शकुनीसारखा छळकपटानेच होतो. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे कर्तव्य, सद्भावना, जो आपल्या व समाजाला दुःखातून मुक्ती देतो. परंतु याच धर्माचे खरे स्वरूप जेव्हा मोठ्या मोठ्या महारथींना समजत नाही तेव्हा विनाश हा अटळ असतो. या सर्वांमध्ये महामंत्री विदुर यांचे कर्म हे प्रयत्नशील होते. त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न हे केलेच, परंतु अखेरीस निर्बलपणामुळे झुकले. स्त्री ही पुरुषाचे सौभाग्य. ज्या समाजात स्त्रीचा आदर केला जात नाही, तिच्यासोबत चुकीचा व्यवहार होतो, अशा समाजाची मूल्ये किती अर्थहीन असणार. पांचाळ नरेश ध्रुपद सारखी स्वतःच्याच मुलीची संघर्षमयी नशिबाची मागणी करणे म्हणजे विनाशासाठी निमित्त मात्र बनणे होय. कोणी वैयक्तिक संकल्पामुळे, कोणी पुत्रप्रेमापोटी, कोणी सूडभावनेसाठी, तर कोणी आपले स्वातंत्र्य अधर्माच्या स्वाधीन केल्यामुळे मौन राहतं. समोर अन्याय होत असल्याचे पाहून देखील सामर्थ्य असताना फक्त स्वतःचा खोटा अहंकार जपल्याने दुसरे होणार तरी काय? फक्त विनाश. पांडवांकडे देखील प्रचंड सामर्थ्य होते, परंतु अधर्मी माणसांना दिलेल्या फक्त एका वचनेपायी डोळ्यात देखत अन्याय पाहणे म्हणजेच अधर्माचा भागीदार आणि मानवतेचा अपराधी होणेच. ही सर्व कृत्येच मानवाला त्या भयंकर महायुद्धाकडे घेऊन गेली. परंतु निस्वार्थ भक्तीसमोर दुर्गुणांचे अस्तित्व हे असे किती काळ टिकणार? म्हणतात ना, देवतारी त्याला कोण मारी. भगवान श्रीकृष्णाला एका क्षणात सर्व अनर्थ थांबवता आला असता, परंतु मनुष्य हा त्याचे कर्म स्वतः करतो आणि त्याचे फळ देखील स्वतःलाच भोगावे लागते. फळ देण्याची जबाबदारी अर्थात ईश्वराकडे असते. ईश्वर म्हणा अथवा प्रकृती म्हणा, दोघे वेगळे नाहीत. पावलोपावली पांडवांना तसेच कुरुक्षेत्रावर साहस गमावून बसलेल्या अर्जुनाला गीतेचा ईश्वरी तसेच कल्याणकारी उपदेश श्रीकृष्णामुळे मिळाला. कारण सत्य आणि सद्भावनेसोबत ईश्वर हा नेहमी असतोच आणि तेथूनच धर्माची वाटचाल सुरू होते. गीतेच्या माध्यमातून प्रकृतीचे ईश्वरी ज्ञान संपूर्ण मानवजातीला मिळाले.
यामध्ये जगतातील सर्व समस्यांचे समाधान दडले आहे. धर्म, कर्म, भक्ती सर्वांचा उलगडा आहे, ज्यामुळेच अर्जुन प्रतिकाराला उभा टाकला. निसर्गाचा नियमच आहे. ज्या गोष्टींची सुरुवात ही छळकपटाने होते, त्यांचा अंत देखील तसाच होतो. 18 दिवसांच्या त्या भीषण युद्धामध्ये दुर्जनासोबत प्रपंच होतच गेले, ते देखील साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली. एकीकडे कौरवांची अक्षोहिणी सेना, तर दुसरीकडे फक्त निशस्त्र कृष्ण. पावलोपावली अधर्म होत गेला आणि त्यातूनच सत्याची स्थापना होत गेली. अहिंसा परमो धर्मः, धर्मः हिंसा तथैवच. या सर्व तत्वांचा आदर्श घेऊनच भारताच्या इतिहासात अनेक महान राजे होऊन गेले, ज्यांचे नाव आज अजरामर आहे. आपण हरू अथवा जिंकू, परंतु कर्म म्हणजेच कर्तव्य हे सर्वश्रेष्ठ आहे, हे वीर अभिमन्यूने देखील दाखवून दिले, ज्यामुळेच तो इतिहासामध्ये अजरामर झाला. हे एवढे महाभयंकर युद्ध झाले ते फक्त धर्माच्या स्थापनेकरिता. महाभारत ही केवळ एक पौराणिक कथा नसून ती एक महान संघर्षमयी गाथा आहे. ईश्वरी संदेशाचा सार आहे. मधील प्रत्येक पात्र विविध गोष्टी दर्शवितात आणि प्रत्येक कृती अथवा कर्म त्यांचे परिणाम हे ईश्वरी म्हणजेच निसर्गाचे फळ दर्शवितात. म्हणूनच ही अजरामर महान गाथा आणि असे हे महान ज्ञान मनुष्याला काळाच्या अंतापर्यंत कायम